नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज बघा आम्ही पहिल्यांदाच काजू आणलेले आहे, त्याही विकत, कारण आमच्याकडे अजून काजू तयार झालेल्या नाहीत. तर या काजू मम्मी कापते आणि मी या काजू काढणार आहे. तर त्याच्यासाठी बघा हाताला या काजूचा चिक लागू नये म्हणून साठी हा मी गावठी उपाय म्हणा गावठी जुगाड केलेला आहे. बघा ह्या आपल्या पिशव्या असतात, त्याला असा रबर लावलाय मी आणि या बघा असा रबर लावून त्याने हातात घातलेले आहे. आणि आता मी या मम्मीने कापलेले काजूचे जे बिया आहेत त्यातले गर काढणार आहे. हे बघा हे बघा, तर आपले हात पण यामुळे सुरक्षित राहतात आणि काजूचे गर सुद्धा निघतात. तर या बघा, या अशा बिया पटापट निघतात. यांचा उपयोग या बी कापण्यासाठी पण होतो, जेणेकरून हाताला आपल्या चिक लागत नाही. पण मम्मीला कापण्याची सवय आहे, तिचे हात काय खराब होणार नाहीत. ते बघा ती किती शितापीनं कापते बी, जेणेकरून जास्त काजूच्या बीचा चिक तिच्या हाताला लागत नाही. किंचित मध्ये तसा लागला तर, नाहीतर नाही लागत. हे बघा पण माझ्या लागतो, मी हा जुगाड केलेला आहे. आणि यामध्ये मी दोन्ही हाताने जरी बी धरली तरी माझ्या हाताला चिक लागणार नाही. हे बघा, आणि आपले गर पण पटापट निघतायत आणि माझे हात सुद्धा खराब होणार नाहीत. हे बघा असे पटापट गर निघतायत. अखंड काढण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. पण आम्ही आता अशा कापून याचे गर काढणार आहे आणि या काजूच्या बीची आम्ही भाजी करणार आहे. तर आम्ही आता अखंड गर काढत नाहीये, आम्हाला जरा लवकर काढायची गर, म्हणून आम्ही अशा पद्धतीने आम्हाला भाजी खायची आहे लवकर म्हणण्यासाठी आम्ही अशा 2 भाग करून गर काढतोय, जेणेकरून ते गर पण पटकन निघतात आणि सोलून सुद्धा पटकन रेडी होतात, जेणेकरून पटकन आपण त्याची भाजी करू शकतो. तर हे बघा असे हे काढताना तेवढं आपल्याला टेन्शन येत नाही की गर काढताना हात आपले खराब होतील. आणि तुम्हाला माहिती याचा चिक लागल्यावरती हातांची काय हालत होते, पण आपली अशा हातांची काय भाजी गोड लागते पण हात खराब होते. भाजी चांगली लागते, पण काजू गर काढताना ही मेहनत असते खूप सारी. तर आपल्या हातांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही असा जुगाड केलेला आहे. बऱ्याच जणांनी अशा पद्धतीचा जुगाड केलेला असेल, कोणी अजून नवीन वेगळा केलेला असेल. तर तुम्ही असे काजूगर काढताना असा कोणकोणता जुगाड केलेला असला तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा आता हा जुगाड मी केलाय, तर त्यानं कशा मी काजू कापते बघा 2 हाताने, जेणेकरून माझे हात खराब होऊ नये. आणि आता मी मम्मीला काजूगर सोलायला सांगितलेत आणि मी या उरलेल्या काजू बी आता कापून घेणार आहे आणि नंतर मग त्यातले गर काढणार आहे. तर हे बघा, ह्यानं कापताना पण आपल्या हाताला काजूचा चिक लागत नाही. हे बघा फक्त सावकाश कापताना काळजी घ्या, नाहीतर काजू कापता कापता आपण आपलं बोट नाहीतर ही पिशवी डायरेक्ट कापून टाकली तर मात्र मग आपल्या हाताला काजूचा चिक लागणार. तर आम्ही अखंड गर जर काढले तर ते सहसा सुकून ठेवतो आणि
भाजीसाठी आम्ही अशाच पद्धतीने काजू बी कापून मग ते गर काढतो आणि ते सोलायला पण बरे पडतात. ते बघा मी सोलते तर पटपट सालं निघतायत त्या काजू गराची, म्हणून ते कापून बरे पडतात. आणि आपल्याला ड्राय करून ठेवायचे असेल पुढच्या वर्षीला वापरण्यासाठी, म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे पावसापर्यंत आपल्याला जर काजूचा आनंद घ्यायचा असेल तर ती सुकवून वापरता येते. मग त्याच्यासाठी आम्ही अखंड गड काढून तो सुकवतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.